श्री स्वामी समर्थ. संसारातील ज्या काही अडीअडचणी समस्या असतील तर तसेच आपल्या मनोकामना पूर्ण करणारा ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती होय. सप्तशृंग गडावर मार्कंडेय ऋषींनी आदिमाया भगवती श्री सप्तशृंगी मातेसमोर बसून दिव्य अशा ग्रंथाची रचना केली. तो ग्रंथ म्हणजे हा दुर्गा सप्तशती होय. तर ह्या दुर्गा सप्तशती वाचल्याने आपल्या जीवनात काय होते, हे दुर्गा सप्तशतीचे पारायण कसे करावे, दुर्गा सप्तशती पारायण करताना कोणते नियम पाळावेत, संकल्प कसा करावा, कोणत्या समस्येला कोणते संपुट किंवा पल्लव लावावे, या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. ओढ स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला पाहूया दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण कसे करायचे ते. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ शाक्त पंथ म्हणजेच शक्तिपंथातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा ग्रंथ आहे. मार्कंडेय ऋषींनी रचलेल्या दुर्गा सप्तशतीचे आई भगवती श्री सप्तशृंगी स्वतः आपली मान वाकडी करून मार्कंडेय ऋषी सांगत असलेल्या दुर्गा सप्तशतीचे बोल ऐकत आहे. साक्षात आदिमाता जगदंबा सप्तशृंगी देवीने हा ग्रंथ ऐकल्यामुळे आणि आपण त्याचे घरी पाठ केल्यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. दुर्गा सप्तशतीचे पारायण करताना शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरातील देवी देवतांची पूजा करावी. कुठलेही पारायण करताना आपले मन स्थिर असायला हवे. मनामध्ये कोणाचा राग द्वेष धरू नये. कुलदेवीच्या सेवेमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पारायण होय. पोथी वाचताना तोंड पूर्वेकडे असावे. ज्या जागी पारायण करणार ती जागा स्वच्छ गोमूत्र आणि पाणी शिंपडून पुसून घ्यावी. एक पाट ठेवावा, त्यावरती लाल किंवा हिरवे वस्त्र अंतरावे. ही दुर्गा सप्तशतीची पोथी हातामध्ये घेऊन वाचन करू नये. ज्या सेवेकऱ्यांना खाली बसता येत नाही त्यांनी दुर्गा सप्तशतीची पोथी टेबलवरती मांडली तरीही चालते. खुर्चीवर बसून तसेच पायाखाली आसन घेऊन तुम्ही हे पारायण करू शकता. पाटावरती दुर्गा सप्तशतीची पोथी ठेवावी. आपल्याला जी भाषा सोपी जाईल त्या भाषेमध्ये आपण पारायण करू शकता. आई भगवतीचा आपल्या कुलस्वामिनीचा फोटो असेल तर तोही मागे ठेवू शकता. कलश मांडण्याची गरज नसते. पोथी स्वच्छ गुलाबजल किंवा पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घ्यावी. ग्रंथाला अत्तर असेल तर ते लावू शकता. पोथीला गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले अर्पण करावीत. आपले वाचन पूर्ण होईपर्यंत दिवा, अगरबत्ती किंवा धूप अखंड चालू ठेवावा. पोथीला धूप दीप ओवाळावे. पाण्याचे चौकोनी मंडल करून त्यावरती खडीसाखरेचा नैवेद्य ठेवावा. नैवेद्य दाखवून घ्यावा. त्यानंतर पोथीला नमस्कार करावा. रोज वाचन करण्यापूर्वी अशा प्रकारे पूजा करावी. दुर्गा सप्तशती या पारायणाचा संकल्प पहिल्या दिवशीच करावा. खाली तामण घ्यावे व उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी, अक्षता, एक फूल घ्यावे व पुढील संकल्प करावा. संकल्प करत असताना मी म्हणजे आपले संपूर्ण नाव घ्यावे. त्यानंतर आपले जे काही गोत्र असेल त्या गोत्राचा उच्चार करावा. जर गोत्र माहित नसेल तर कश्यप या गोत्राचा उच्चार करावा. या गोत्रात जन्मलेला किंवा जन्मलेली असून श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा महाराजांचा सेवेकरी असून मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली इच्छा सांगावी. आपण जेवढ्या दिवसांचे पाठ करणार आहोत तेवढ्या दिवसांचा संकल्प करावा. म्हणजे 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस किंवा 21 दिवस, जेवढ्या दिवसांचे करणार तेवढे दिवस सांगावेत. या दिवसात श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करणार आहे. संस्कृत, मराठी, कन्नड, हिंदी आपण ज्या भाषेमध्ये करणार आहोत ती भाषा सांगावी. आई भगवती, हे पारायण माझ्याकडून विना अडथळे करून घे. माझ्या मनातील मनोकामना पूर्ण होऊ देत. मी केलेला संकल्प पूर्ण होऊ दे, असे म्हणून सरळ हाताने पाणी तामणामध्ये सोडावे. संकल्प करून झाल्यानंतर वाचनाला सुरुवात करावी. पुरुषांनी कपाळाला अष्टगंध लावावे. बरमुडा, बनियान, शॉर्ट्स घालून पारायण करू नये. स्त्रियांनी कपाळाला टिकली न लावता हळदी कुंकू लावावे. केस मोकळे सोडू नयेत. केस वरती बांधावेत. भारतीय पोशाखामध्ये म्हणजेच चुडीदार किंवा साडीमध्ये पारायण करावे. डोक्यावरती ओढणी किंवा पदर घ्यावा व हातामध्ये 2-2 काचेच्या हिरव्या बांगड्या घालाव्यात. बसण्यासाठी दशा नसलेले आसन घ्यावे. म्हणजे ज्या आसनाला साईडला दशा म्हणजे सोडलेले असे धागे असतात तसे न वापरता प्लेन आसन वापरावे. पाठ करत असताना या क्रमाने पाठ करावा. सर्वप्रथम ही प्रार्थना म्हणजे स्वामीस्तवन घ्यावे. स्वामीस्तवन एकदा म्हणून झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप घ्यावा. त्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 9 मंत्र एक माळ घ्यावा. देवीचे जे काही 5 मंत्र आहेत ते 5 मंत्र म्हणावेत. त्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळा म्हणू शकता. हे झाल्यानंतर सुरुवात देव्या कवच पासून करावी.
त्यानंतर अर्गला स्तोत्र वाचावे. अर्गला स्तोत्रानंतर किलक स्तोत्रम वाचावे. किलक या स्तोत्रानंतर रात्री सुक्त वाचावे. त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचावेत. दुर्गा सप्तशती पाठ करत असताना पूर्वाभिमुख बसावे. बसण्यासाठी दशा नसलेले आसन असावे. अंगावरती धुलेले वस्त्र किंवा सोवळे असावे. ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा. ग्रंथ हातात घेऊन वाचू नये. सप्तशतीचा पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजातच वाचावा. पाठ मनातल्या मनात वाचू नये. पाठ वाचत असताना एका लयीत वाचावा. आवाजाचा जास्त चढ उतार करू नये. पाठ वाचन करताना मध्ये जर जांभई शिंका आल्या तर गायत्री मंत्र 24 वेळा म्हणून परत वाचन चालू करावे. पूर्ण पाठ होईपर्यंत आसनावरून उठू नये. 1 ते 13 अध्याय पूर्ण झाल्यावर आपला एक पाठ होतो. भोजन करून पाठ वाचू नये. अशा प्रकारे हे दुर्गा सप्तशतीचे नियम आहेत. 13वा अध्याय वाचून पूर्ण झाल्यानंतर परत एकदा ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडाय विचे हा 99 मंत्र एक माळ म्हणावा. त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त संपूर्ण वाचावे. नंतर प्राधानिक रहस्य वाचावे. त्यानंतर वैकृतिक रहस्य वाचावे. मग मूर्ती रहस्य वाचन करावे. याचे आडवे वाचत जावे. त्यानंतर आपल्याकडून ज्या काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर हात जोडून हे देव्या अपराध क्षमापण स्तोत्र वाचावे. त्यानंतर उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय असा जय जयकार करावा. आपल्या घराण्याची जी कुलस्वामिनी असेल तिचा जय जयकार करावा. त्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्र एकदा वाचन करावे. अशा प्रकारे हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याची पद्धत आहे. झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी, आपल्या कुलदेवीच्या चरणी, कुलदैवताच्या चरणी अर्पण करावी. पहिल्या दिवशी आपण ज्या वेळेला पारायण चालू केले त्याच वेळेला पारायण चालू करावे. पारायण करताना काळे वस्त्र परिधान करू नये. पारायणाची वेळ बदलू नये. आपले बसायचे आसन बदलू नये. वाचन झाल्यानंतर भोजन करावे. अशा प्रकारे तुम्ही हे दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकता. उद्यापनाच्या दिवशी एक सुवासिनी तसेच 9 कुमारिका किंवा एक कुमारी बोलवून जेवू घालावे. सुवासीन स्त्रीला ओटीचे साहित्य आणि यथाशक्ती दक्षिणा द्यावा. श्री स्वामी चरित्र सारामृत तसेच 11 माळी जप तसेच नित्यसेवेमध्ये आपण या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे रोज 2-2 अध्याय वाचू शकतो. 2 वाचायला जर अवघड जात असतील तर निदान 1 तरी वाचला तरी चालतो. 12व्या अध्यायामध्ये देवीने स्वतः असे सांगितले आहे की अष्टमी, चतुर्दशी, नवमीला तसेच पौर्णिमेला, मंगळवारी, शुक्रवारी जे भक्त माझे हे महात्म्य वाचतील किंवा ऐकतील त्यांचे सर्व अतिउत्तम होईल. त्यांना कुठल्याही प्रकारच्या पापाचा स्पर्श होणार नाही. त्यांच्या जीवनात कोणतीही आपत्ती येणार नाही. त्यांचे दारिद्र्य दूर होऊन घरी लक्ष्मी नांदेल. शत्रूंचे त्रास कमी होतील. आपल्या जवळची लोक दुरावणार नाहीत. नातेसंबंध चांगले राहतील. अस्त्र शस्त्रांचे, अग्नीचे, जलाचे भय राहणार नाही. महामारी, महाप्रलय, उत्पाद, आपदा अशा संकटातून मी तुम्हाला सोडवेन असा धीर भगवतीने या ग्रंथातून दिला आहे. ज्या भगवतीने ही सृष्टी निर्माण केली तिच्या लीलांचे वर्णन करणारा हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी, विवाह, आर्थिक सुबत्ता, समृद्धता, कुटुंबात शांती, सखोला, शिक्षण, नोकरी, आरोग्य याविषयी कुलदेवतेच्या कृपेचा जवळचा संबंध असतो. दुर्गा सप्तशती पारायणाने आपले बरेचसे प्रश्न मार्गी लागतात. जर संपुट किंवा पल्लव लावून विशिष्ट असे कार्य पूर्ण होण्यासाठी विशिष्ट अशा मंत्राचा वापर करून दुर्गा सप्तशती पाठ केला जातो. पल्लव म्हणजे प्रत्येक ओवीच्या सुरुवातीला मंत्र लावून पाठ करणे आणि संपुट म्हणजे प्रत्येक ओवीच्या शेवटाला मंत्र जोडून दुर्गा सप्तशती म्हणणे. ज्या उपवर मुलामुलींचे विवाह जमत नसतील त्यांनी सलग 28 दिवस दुर्गा सप्तशतीचे विवाह मंत्राचे संपुट लावून पारायण करावे. ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा हा विवाह मंत्र आहे व आपल्या कुलदेवाचा, कुलदेवीचा मान सन्मान केल्यास आपला विवाह जुळून येतो. अकाली वैधव्य येणे, घटस्फोट, फारकती होणे यावरती उपाय म्हणजे देही सौभाग्य आरोग्यम, देही मे परम सुखम, रूपम देही, जयम देही, यशो देही, द्विशो जयी या मंत्राचे पल्लव किंवा संपुट लावून 14 पाठ करावेत. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी किंवा घटस्फोट होऊ नये म्हणून, तसेच सोडून गेलेला नवरा असेल तर हे संपुट लावून दुर्गा सप्तशती पाठ केल्यास आपला संसार सुखाचा होतो. अकाली, अघटित आणि वाईट गोष्टी स्वामी समर्थ महाराज व जगदंबेच्या कृपेने घडणार नाहीत. सुख संपत्ती येण्यासाठी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हे संपुट लावून पाठ करावेत. रोग, पीडा, करणी बाधा दूर होण्यासाठी सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद्व्याधी विनाशनम हे संपुट लावावे.
जर शत्रू त्रास देत असतील तर सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मद्वैरी विनाशनम हे संपुट लावून पाठ करावेत. अशा प्रकारे आपल्याला जी समस्या असेल त्या समस्येवरती संपुट लावून तुम्ही पाठ करू शकता. संपुटित पाठ केल्याने शीघ्र फळ मिळते. सर्व प्रकारच्या अडीअडचणी या ग्रंथाचे पारायण केल्याने दूर होतात. हा ग्रंथ तुम्ही सकाळी, दुपारी, रात्री किंवा संध्याकाळी कधीही वाचू शकता. फक्त वाचनाचे टाइम आपले एकच हवे. तर ही झाली दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण कसे करावे याची माहिती. ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.